संपूर्ण देशभरात मार्च 2020 पासून आजतागत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडेच लॉकडाऊन लागले। हजारो कलावंतांच्या हातातील कामे गेलीत। गायन, प्रबोधन, खडीगंमत, नाटक, कवाली, भारूड, कीर्तन, लावणी अशा इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधनाचा वसा घेतलेले कलावंत आज हवालदिल झालेले आहेत। अशा परिस्थितीत सर्वस्तरीय कार्यक्रमांची सुरुवात गणपती उत्सवापासून सुरू होते। सरासरी 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये एप्रिल महिन्यांपर्यंत कार्यक्रमांचा सीझन असतो। सर्वच स्तरीय कलाकार विविध कलांच्या माध्यमातून असलेली मिळकत त्याच्यावरती वर्षभर आपले उदरनिर्वाह करीत असतात। परंतु आज विविध गर्दीचे ठिकाण सुरू झाले, बाजार, बस, दारू दुकाने, हॉटेल, बार। परंतु अशा परिस्थितीत आज कसलेही कार्यक्रमांना बंदी घातली आहे। करिता लोककलेच्या कार्यक्रमाची सुरुवात होऊनही कार्यक्रम होत नाही, कारण त्यांना परवानगी नाही। त्यामुळे भजन, कीर्तन, नाटक, खडीगंमत, लावणी, डान्स ग्रुप, पथनाट्य, वाजंत्री या सर्वस्तरीय कलावंतांवर होत असलेली उपासमारीची झड, त्यामुळे राष्ट्रीय अमर कला निकेतन सोमलवाडा लाखनी जिल्हा भंडारा संस्थापक अध्यक्ष शाहीर श्रीकांत अंबादास नागदेवे यांनी उपोषणाला सोमवार दिनांक 2 नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरुवात केली आहे। या उपोषण आंदोलनाला विविध संघटनांनी दर्शवला आहे पाठिंबा। जर काय मागण्या पूर्ण झाल्या नाही तर सर्वस्तरीय कलाकार मोठे तीव्र जनआंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलेला आहे। शासनाने लवकरात लवकर कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी द्यावी व आर्थिक पॅकेज द्यावी अशी कलावंतांची मागणी होत आहे। मी श्रीकांत अंबादास नागदेवे, संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अमर कला निकेतन महाराष्ट्र प्रदेशमधून ही संघटना चालवतो। आज मार्च 2020 पासून आजपर्यंत या देशामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण देशात जे काही व्यवसाय सुरू होते ते आळीपाळीने चालू झाले। परंतु आमच्यावरती जे कलाकारांचे कला सादर करण्याचे जे आमचे व्यवसाय होते, मात्र यांना अद्यापही कुठूनही आम्हाला परवानगी मिळालेली नाही। त्यामुळे आमच्या कलावंतावरती उपासमारीची पाळी आलेली आहे। आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदनं सादर केली की आम्हाला सादर करण्याची परमिशन देण्यात यावी, परंतु शासनाने आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही। या अगोदर कोविड-19च्या माध्यमातून माझं गाव माझे कुटुंब हे जबाबदारीचे काम जिल्हा परिषद अंतर्गत आमच्या जिल्ह्यामध्ये देण्यात आला। आम्ही शासनाला विनंती केली की हे सुद्धा काम आम्हाला देण्यात यावं, जेणेकरून आम्हाला काहीतरी रोजगार मिळेल। रोजगाराच्या माध्यमातून जे काही तुम्ही आम्हाला द्याल अल्पसा मानधन, तो आम्हाला मंजूर राहील। तरीसुद्धा शासनाने ह्याही गोष्टीची दखल घेतली नाही। त्यामुळे आमच्यावरती जो गणपतीपासून हा जो व्यवसाय चालू होतो, आज गणपती गेला, दुर्गा गेल्या आणि आता 8-10 दिवसानंतर मंडईच्या आमच्या जो मुख्य सीजनची वेळ आहे, हे म्हणजे दिवाळीनंतर मंडईच्या उत्सवात जे काही आमचे कार्यक्रम सादर होतात, परंतु हे सुद्धा होणार नाही। त्यामुळे आमच्यावरती उपासमारीची पाळी आलेली आहे। आज आमचा जो देश आहे हा इंग्रजाच्या गुलामगिरीत होता आणि त्याला मुक्तता करण्यापासून आमची जी लोककला होती जो ह्या देशाच्या उपयोगात आली, तरीसुद्धा शासन आमची कुठल्याही गोष्टीची दखल घेत नाही। आळीपाळीने ज्या माध्यमातून ज्या व्यवसायातून ह्या देशाला शासनाला ज्याच्या टॅक्स मिळतो, असे व्यवसाय शासनाने सुद्धा जिल्ह्यातून ह्या जिल्ह्याच्या बाहेर अनेक तालुक्याच्या माध्यमातून शासनाला निवेदनं दिलीत। शासनाला आमची प्रमुख मागणी अशी होती की आम्हाला कलाकारावरती जे काही कार्यक्रम करण्याचे आहेत ते आम्हाला परमिशन देण्यात यावी, अन्यथा आम्हाला काहीतरी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावं। तरीसुद्धा आमची मागणी शासनाने ऐकलेली नाही। तेव्हा आम्ही सदर उपोषण करण्याचा एक निवेदन दिला आणि दिनांक 2 तारखेपासून ह्या ठिकाणी आम्ही उपोषण करत आहोत। जरी आमच्या उपोषणाच्या ह्याही माध्यमातून जर आमच्या समस्या मार्गी लागत नसतील तर आम्ही रस्त्यावर संपूर्ण सर्वस्तरीय कलाकारांच्या वतीने एक मोठं असं आंदोलन आम्ही जिल्ह्यामध्ये छेडू, अशी आमची संघटनेच्या वतीने भूमिका आहे। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।